इयत्ता 5वी विषय मराठी घटक मुंग्यांच्या जगात। नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला फिरायला आवडते ना? तर चला आज आपण मुंग्यांच्या जगात फिरायला जाणार आहोत। चला तर मग। अरे बापरे, ही कोण आली? चावेल बरं, हा बाजूला। काही गोड पाहिले की आल्याच या। पावसाळ्यात आधी यांच्या काळ्या बहिणी खूप जमा होतात घरात सगळीकडे आणि जाता जात नाहीत या। घरातून जवळजवळ तुम्ही सर्वांनीच ह्या मुंग्या पाहिलेल्याच आहेत। या मुंग्यांची माहिती घ्यायला आणि गंमत पाहायला आपण जाणार आहोत। चला तर मग। मुलांनो, पहा बरं, या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? यामध्ये भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मुंग्यांची नावं आहेत। चला तर आपण वाचूया। लिटल ब्लॅक अँट, घोस्ट अँट, पॅरामेंट अँट, कार्पेंटर अँट, एरोबॅक्ट अँट, फोरोहेड अँट, हाऊस अँट। या चित्रात आपल्याला काय दिसत आहे? या चित्रात मुंगींच्या शरीराच्या बाह्य अवयवांची नावे आणि रचना याबाबत माहिती दिलेली आहे। मुंगी दिसायला जरी खूप छोटी असली तरी तिची शरीराची रचना खूप गुंतागुंतीची असते। बघा तर ती कशी आहे रचना। डोके, वक्ष, कंबर, उदर, मिशा, जबडा, डोळे, पाय, नांगी। आता या चित्रामध्ये आपण अजून वेगवेगळ्या प्रकारच्या जगभरातील मुंग्या पाहणार आहोत। आपल्याला आपल्या आजूबाजूला फक्त लाल मुंगी आणि काळी मुंगी अशाच मुंग्या माहीत असतात, परंतु जगभरात अनेक प्रकारच्या मुंग्या असतात। त्यामध्ये असणाऱ्या काही मुंग्या या चित्रामध्ये दिसत आहे। या चित्रामध्ये अनेक मुंग्या आपल्या भारतात दिसत सुद्धा नाही। यामध्ये मुंग्यांचे अजूनही खूप काही प्रकार दाखवले आहे। लक्षात येते ना मुलांना तुमच्या? मुंगळा आणि मुंगी यामध्ये फरक दाखवण्यासाठी हे चित्र तुम्हाला दाखवले आहे। आपल्या घरामध्ये साखरेला अशा प्रकारचे मोठ्या आकाराचे मुंगळे लागतात। आपण अमेरिकेमध्ये असणारे विविध मुंग्यांचे प्रकार आता पाहणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळ्या मुंग्या ओळखायच्या याबाबत माहिती दिलेली आहे। सर्व मुंग्यांची शरीर रचनेमधून आपण हे वेगळेपण जाणून घेऊ शकतो। कार्पेंटर, घोस्ट, वेल्वेट ट्री, अर्जेंटाइन अँट, क्रॅझी, फॅसी हनी अँट, सिंट्रोनेला अँट, कोनफ्रीड अँट, अल्फेनी अँट, व्हाईट फूट, ऑर्डर हाऊस अँट। आता तुम्हाला या चित्रामध्ये काय बरं दिसत आहे? अरे, या मुंग्या कशा ओळखायच्या याबाबतचा माहिती तक्ताच आपण दिलेला आहे। तसेच त्या काय खातात, त्यांचा आकार, रंग कसा आहे याबाबत सुद्धा माहिती दिली आणि त्या कुठे सापडतात याबाबतही माहिती दाखवली आहे। चला तर मग आपण पाहूया। फायर अँट, रंग लाल आणि करडा, याचा आकार 1 सेंटीमीटर। हे वास्तव्य झाड म्हणजेच राहण्याचं ठिकाण झाड आहे। अर्जेंटाइन अँट, रंग काळा, आकार लांबी 0.5 सेंटीमीटर, घरात आणि झाडावर दोन्ही ठिकाणी हे असतात। ब्लॅक अँट, रंग काळा, लांबी 0.2 ते 0.4 सेंटीमीटर, घरात आणि झाडावर दोन्ही ठिकाणी सापडतात। कार्पेंटर अँट, रंग करडा, लाल आणि काळा, लांबी 0.5 सेंटीमीटर, झाडावरती आणि घरामध्ये दोन्हीही ठिकाणी त्या सापडतात। एरोबॅट अँट, रंग काळा आणि करडा, लांबी 0.2 ते 0.5 सेंटीमीटर, घर आणि झाड या दोन्ही ठिकाणी त्या सापडतात। घोस्ट अँट, रंग पांढरा आणि करडा, लांबी 0.1 ते 0.3 सेंटीमीटर, फक्त झाडावरच ह्या मुंग्या असतात। ऑर्डर्स अँट, रंग काळा आणि करडा, लांबी 0.4 ते 0.6 सेंटीमीटर, या मुंग्या घरात आणि झाडावर या दोन्हीही ठिकाणी सापडतात। या चित्रामध्ये मुंग्यांचा जीवनक्रम आपण पाहणार आहोत। राणी मुंगी सर्वात आधी अंडी घालते, त्यानंतर त्या अंड्याचे रूपांतर कूनमध्ये होते आणि त्यानंतर प्युमा, त्यानंतर लार्वा तयार होतात आणि यापासूनच कामकरी मुंग्या तयार होतात। या चित्रामध्ये मुंगी आपले अन्न कसे वाहून नेत आहे हे आपण पाहू शकतो। आपण हे चित्र नेहमी आपल्या आजूबाजूला पाहतच असतो। आता आपल्याला एक मुंगी दिसत आहे। सांगा बरं, ती काय बोलत असेल? अगदी बरोबर, ती विनोदाने म्हणत आहे की तिने तिचे स्वतःचेच अंडी घालण्याचे रेकॉर्ड मोडलेले आहे, कारण राणी मुंगी सतत अंडी घालण्याचेच काम करत असते। आता या चित्रामध्ये आपण
मुंग्यांच्या वारुळातच जाणार आहोत. आपल्याला मातीचे दिसणारे हे वारूळ आतमध्ये खूपच वेगळे असते. त्यामध्ये वेगवेगळे भाग केलेले मोठे घरच असते. बघा बरे कसे दिसते मुंग्यांचे घर. आता या चित्रामध्ये आपल्याला वारुळात जाणारा रस्ता आणि बाहेर पडण्याचा रस्ता, अन्न साठवून ठेवण्याची जागा, अंडी सुरक्षित ठेवण्याची जागा अशा प्रकारच्या सर्व व्यवस्था या वारुळात केलेल्या दिसतात. आपल्या घराला जसे बेडरूम, किचन, हॉल असते त्याचप्रमाणे वारुळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या खोल्या या मुंगी नावाच्या अत्यंत छोट्या प्राण्याने केलेल्या असतात. बघा आहे की नाही गंमत. या चित्रामध्ये या वारुळातील मुंग्यांच्या अंड्यांचे चित्र आपल्याला दिसत आहे. या चित्रामध्ये खरोखर मुंग्या कशा वारुळात राहतात हे दाखवलेलं आहे. आता आपण एक व्हिडिओ पाहूयात. त्यामध्ये काही आदिवासी लोक कसे मुंग्यांची चटणी करून खात आहेत याबाबतची माहिती दिलेली आहे. पाहिलत का मुलांनो, आपण मुंग्यांना फार घाबरतो, पण काही ठिकाणी याच मुंग्यांचा वापर जेवणामध्ये सुद्धा केलेला आहे. आपण अशा प्रकारे मुंग्यांच्या जगात फेरफटका मारून आलो आहोत. आता पुढच्या तासाला आपण मुंग्यांविषयी अधिक माहिती घेऊया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.